नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। आष्टा हायस्कूल आष्टा कासार येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आष्टा हायस्कूल आष्टा कासार येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। 27 वर्षांनंतर असंख्य मित्रमैत्रिणी शिक्षकांसह एकमेकांना भेटले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ओमप्रकाश चौधरी हे होते। प्रमुख अतिथी शरणप्पा फुंडीपल्ले गुरुजी, लहू गायकवाड गुरुजी, अंबादास चौधरी गुरुजी, जयप्रकाश चौधरी गुरुजी, सुरेश सोमवंशी मामा, रमेश कोळेकर मामा, मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत, प्रदीप फुंडीपल्ले, दत्तात्रय बैलसुरे, संजय शिदोरे, मुकेश सोमवंशी, अलका काळे, रुपाली चव्हाण, विकास बचाटे, विनायक खरात आदी उपस्थित होते। प्रारंभी सरस्वतीचे पूजन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी प्रशालेतील दिवंगत माजी शिक्षक व जे विद्यार्थी स्वर्गवासीय झाले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। एक अतुटबंधन टॅगलाईन असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन मुकेश सोमवंशी यांनी सांगितले। शिक्षकांचा सत्कार समारंभ आणि सूत्रसंचालन धनराज आळंगे यांनी केले। एका गुरुजनांचा सत्कार प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांनी मिळून केले। शॉल, पेन, गुलाबाचे फूल पुस्तक देण्यात आले। विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना MPSC मार्फत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेले बालाजी गुळे यांनी आपल्या शालेय जीवनातील आणि आयुष्यातील संघर्षमय अनुभव व अनेक अडचणींवरती कसे मात करून यशस्वी झाल्याची माहिती सांगितली। मैत्रीवर आधारित गीत आणि कविता गाऊन कार्यक्रमाची विलक्षण रंगत वाढवली। विश्वंभर शिंदे, कविता राठोड, छाया स्वामी, सविता मोठे, सुनीता सुलतानपुरे यांनी गीत गायन केले। शिक्षकांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून जीवन जगावे। त्यांनी केलेले त्याग देशप्रेम न विसरण्यासारखे आहे। त्यांच्या जीवनचरित्राची माहिती प्रदीप फुंडीपल्ले यांनी केली। मुख्याध्यापक सावंत यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबतची गोडी निर्माण व्हावी व शाळेसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे याबाबत आवाहन केले। अध्यक्ष समारोप शरणप्पा फुंडीपल्ले यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत नेले आणि सध्याच्या पिढीने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी असे सांगितले। कार्यक्रमाचे आभार सदाशिव सोमवंशी यांनी केले। स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील सुख दुःखाची मांडणी करता यावी म्हणून पुन्हा एकदा 10वी वर्गात बसून सर्वांनी आपली ओळख, आपण सध्या काय करतो याबाबत माहिती दिली। सर्वांनी एकत्रित वंदे मातरम गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।